अजित पवार बारामतीमधूनच विधानसभेची निवडणूक लढणार। अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक लढावी ही जनतेची इच्छा। आमदार अमोल मिटकरी यांचं सूचक वक्तव्य। मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइझू यांनी नरेंद्र मोदींची घेतली भेट। भारत आणि मालदीवच्या संबंधांमध्ये होणार सुधारणा। राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार। मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता। नवी मुंबई विमानतळावर फायटर प्लेन उतरणार। 11 ऑक्टोबरला होणार चाचणी। माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला यश। गडचिरोली सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्राला माहिती। कल्याणमध्ये पोलिसांनी अपहरणाचा डाव उधळला। चोरी आणि भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जाणार असल्याचं तपासांती उघड। बिबट्याचा चक्क बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न। बंगळुरूमधील बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातील प्रकार। एमपीएससीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा आझाद मैदानात ठिय्या। शासनाने अद्याप नियुक्त्या न दिल्याचा गंभीर आरोप। नियुक्त्यांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे आंदोलनाचा पवित्रा। रत्नागिरीमध्ये वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद। उद्घाटनाला सकल हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र विरोध। नाट्य क्षेत्रातील मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर। ज्येष्ठ चित्रपट नाट्य कलाकार सुहास जोशी यांना पुरस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील दिग्गज काँग्रेसच्या वाटेवर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार उदयसिंग पाडवी काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक। राजापूर लांजा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। 18 गावांमधील पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।